महत्त्वाची बातमी मित्रांनो, थेट नवी दिल्लीमधून महाराष्ट्राच्या राजकारणात एका महिन्यापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपाने आता मात्र तेच राजकीय भूकंपास्त्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात जाताना दिसतंय मित्रांनो. उद्धव ठाकरेंशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले 6 खासदार माघारी. मित्रांनो, उद्धव ठाकरेंकडे पुन्हा खासदार, तर शिंदे सेनेमध्ये नेमकं काय घडलंय मित्रांनो, सविस्तरपणे आपण बातमी जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गेलेले 6 खासदार पुन्हा एकदा माघारी फिरणार. या बातमीने तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र मित्रांनो, सध्या दिल्लीमध्ये ज्या घडामोडी चालू झाल्यात त्या घडामोडींनी मात्र सगळ्यांचंच लक्ष केंद्रित केलं आहे. या घडामोडी अशा चालल्यात की उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुढचं राजकीय करिअर अतिशय सुजलाम सुफलाम असल्याचं यावरून सध्या दिसू लागलं आहे. कारण की एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 6 खासदार आता त्यांची प्रचंड प्रमाणात गोची झाले असून सुप्रीम कोर्टामधून त्यांच्यावरती कारवाईचा बडगा आणत ठाकरेंनी 6 देखील खासदारांना घरी बसवण्याची जी व्यूहरचना आखली होती त्या व्यूहरचनेने शिंदे सेना पूर्णपणे घायाळ झाली आहे. आणि त्यावरूनच त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्याचा रामबाण उपाय घेतला असल्याचं जाणवतं आहे. नेमके कोण आहेत 6 खासदार, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कसे येणार मित्रांनो, ही देखील बातमी आपण जाणून घेऊया. सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचं सुप्रीम कोर्टात आपण पाहतोय. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे आमदार फोडले, तेव्हा त्यानंतर 13 खासदार फोडले आणि आता मशाल चिन्हावरती निवडून आलेले 6 खासदार देखील त्यांच्या गोटात गेल्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी जे राजकारण करायला सुरुवात केली आहे त्याचा मात्र लोकांना तीव्र संताप येऊ लागला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याबरोबरच एकनाथ शिंदेंसोबत सत्तेसोबत गेलेले खासदार आता मात्र शांत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांची संपूर्ण अपात्रता सिद्ध करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करून कपिल सिब्बल यांच्या हाती संपूर्ण कमान झोपवली आणि 6 खासदारांनी आपला मार्ग पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जायचा निवडलाय का अशी चर्चा सुरू झाली. सुप्रीम कोर्टात या 6 खासदारांना अपात्र करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार फिल्डिंग लावली असून या 6 खासदारांना 6 वर्षे जर अपात्र केलं गेलं तर यांना पुढील 10 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. हीच बातमी सध्या या 6 खासदारांच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, त्याचवेळी संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय जाधव यासह सगळेच्या सगळे खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरले तर तुम्हाला नवल वाटायला नको. कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल उलटा जर फिरला तर यांच्यावरती 6 वर्ष निवडणूक बंदी म्हणजे पुढची 10 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही असं जर गणित ठरलं तर या खासदारांना उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय राहणार नाही. हे गणित बघून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये तगडा वकील कपिल सिब्बल यांना घेरलं आहे आणि कपिल सिब्बल यांनी पहिल्याच सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाने थेट नोटीस पाठवली आहे. या नोटीसला एका आठवड्याच्या आत आपण उत्तर द्यावं, अन्यथा तुम्हाला अपात्र केलं जाईल अशी दमदाटी सुप्रीम कोर्टाकडून आल्यामुळे आता शिंदे सेनेच्या या 6 खासदारांना मात्र तगडा झटका बसल्याचं बोललं जात आहे. यामुळे सुप्रीम कोर्टातून ज्या बातम्या सध्या समोर येत आहेत त्या बातम्या अशा आहेत की निकाल कोणत्याही क्षणी कुठेही पलटू शकतो. त्यामुळे 6 खासदारांनी आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने येणं पसंत केल्याचं देखील चर्चा जनमानसामध्ये सुरू झाली आहे. जनमानसात या 6 खासदारांच्या विरोधात प्रचंड संताप आहे, तीव्र भावना आहेत. हे जर पुन्हा निवडणुकीला उभं राहिले तर यांच्या बाजूने कोणीही उभं राहणार नाही. यांनी मग आपल्या मतदारसंघाचं सिंगापूर करू द्या, पण या एकाही खासदारांना पुन्हा निवडून देणार नाही असं महत्त्वाचं विधान सध्या तेथील जनता करत आहे. त्यामुळे आमदारांना आता उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय उरलाच नसल्याचं सध्या संपूर्ण जग बोलू लागलं आहे. या एकाच गणितामुळे हे 6च्या 6 खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे माघारी फिरले तर तुम्हाला कधीही नवल वाटायला नको अशी सध्या चर्चा आहे. मित्रांनो, 6 खासदार उद्धव ठाकरेंकडे जर आले
तर मात्र शिवसेना शिंदे गटाला हा जबर धक्का बसेल, कारण की त्यांच्यावरच ही गेम पूर्णपणे उलटी फिरेल असं दिसतंय. आपणास देखील काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे जिंकतील की एकनाथ शिंदे जिंकतील, सुप्रीम कोर्टामध्ये धनुष्यबाण कुणाला मिळेल, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.